पावसाळा जवळ आला तरी ठाणे महानगरपालिकेला दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त मिळाला नाही। त्यामुळे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी केली आहे। यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे। तसेच दिव्यातील नालेसफाई संदर्भात लवकरच ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिव्यात प्रचंड गटारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच दिसून येत आहेत। महानगरपालिकेकडून नालेसफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी स्वखर्चाने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले आहे। मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे महानगरपालिका दिव्यातील नालेसफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे। मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे। दिव्यात कोणत्याही प्रकारच्या नालेसफाई काम सुरू झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे नालेसफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले। दिवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या डोंबिवली असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो। ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो। दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतं, तुम्हालाही माहिती आहे सर्वांना। त्यामुळे आज आढावा घेतला आणि 6 तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे, त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे, नाहीतर मग त्यांना धारेवर धरायचं काम करू आम्ही।